नमस्कार, माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. या पुस्तकाचे नाव आहे मनोरंजक नीतिकथा. या पुस्तकामध्ये अशी शिकवण दिलेली आहे की गोष्ट लहान आणि शिकवण महान. या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर प्राध्यापिका सुधा खराटे. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत. या पुस्तकाचे 62 पेज आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 22 गोष्टी लिहिलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये खूप छोट्या आणि मजेदार गोष्टी लिहिलेल्या आहेत. या पुस्तकातून आपल्याला खूप काही बोध घेण्यासारखे आहे. मी या पुस्तकातील एक गोष्ट वाचलेली आहे आणि मला ती गोष्ट खूप आवडली. मी तुम्हाला त्या गोष्टीतून मला मिळालेला बोध आणि ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एका राज्यात खूप दुष्काळ पडतो. तर त्या राजाला असे वाटते की यावर मला काय उपाय करता येईल. तर तो राजा ज्योतिषाला बोलवतो. ज्योतिष म्हणाला, तुम्हाला यावर उपाय आहे, पण तुम्हाला तसे करावे लागेल. तर ज्योतिष म्हणाला तुम्हाला राज्यातल्या तुमच्या देवळात देवाला पाण्याने व दुधाने स्नान घालावे लागेल. तर राजा म्हणाला की हो, मी असेच करेल. राजाने सर्व गावाला दौंडी पेटवली की तुम्ही सर्वजण या तारखेला देवाला स्नान घालायला या. तर सर्वजण दूध व पाणी घेऊन गेले आणि सर्वजणांनी देवाला स्नान घालून सुद्धा देवाचे मंदिर काही पाण्याने व दुधाने भरले नाही. आणि त्या गावात एक दयाळू व देवाची खूप श्रद्धा करणाऱ्या आजी होत्या. त्या आजीने असा विचार केला की सर्वजण तर देवाला दूध नेत आहे, आपण जर पाणी नेलं तर त्यात काय हरकत आहे. त्या आजीने देवाला पाण्याने स्नान घालतात ते देव पूर्णत्व पाण्याने भरून गेले. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की देवाला भक्ताचा भाव हवा असतो. धन्यवाद.